धडगाव तालुक्यातील विकास कामांचा प्रश्न काही सुटेनासा झालाय। अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांची कामं ही कासवाच्या गतीनं चाललेली प्रक्रिया असून ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे राजकीय पुढाऱ्यांचे तात्पुरते उद्घाटन करून जणू काही श्रेय घेण्याची रीत झालेली आहे। ग्रामीण विकास मात्र कागदोपत्री व उद्घाटनाच्या फलकापुरताच असल्याचं चित्र समोर येत आहे। परिणामी तालुक्यातील सुशिक्षित तरुण वर्गाला रस्त्यावर उतरून आंदोलन करून गाढ निद्रेत असलेल्या संबंधित विभागाला रखडलेली कामं निदर्शनास आणून द्यावी लागत आहे। तालुक्यातील मुख्य बाजारपेठेचं ठिकाण असलेले धडगाव शहर गेल्या काही वर्षांपासून खड्डेमय अवस्थेत आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष करत असून नगरपंचायतीला सुद्धा गटारी काढण्यासाठी मुहूर्त मिळेना। अखेर या सर्व समस्या महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेना टीम 11नीच्या निदर्शनास आल्यानंतर सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व धडगाव शहर खड्डेमुक्त करण्यासाठी दिनांक 8/7/2024 रोजी धडगाव शहरातील मुख्य रस्त्यावर बस स्थानकासमोर मनसेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती। काही वेळेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी येऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं। या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग ॲक्शन मोडवर आला असून शहरातील खड्डे तात्पुरते बुजवण्याचं काम तात्काळ हाती घेण्यात आलं आहे। गोपाल पावरा, धडगाव प्रतिनिधी। अंतर्गत आलेलो आहे। त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात धडगाव मूलकी हा रस्ता आहे। धडगाव नगर परिषद अंतर्गत असलेलो 2 वर्षापूर्वी या रस्त्यावर धडगाव नगर परिषद अंतर्गत काम करण्यात आलेलं होतं। सदर कामाची DLP मे महिन्यात संपलेली असून त्यानंतर तो रस्ता परत आपला PWD वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्या खात्यावर आता आपल्या विभागामार्फत एमसी अंतर्गत यावर काम टाकण्यात आलेलं आहे। सदर काम पाऊस उघडल्यापासून गेल्या 3-4 दिवसात पूर्ण करून आपल्याला तसं अहवाल सादर करण्यात येईल।